तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण राजधानी दिल्लीमध्ये माकडांच्या उपद्रवाला कंटाळून माकडांना पळवून लावण्यासाठी आता पगारी कर्मचाऱ्यांची भरती केली जाते। दिल्लीमधल्या विधानसभेच्या परिसरामध्ये माकडांची घुसखोरी आणि त्यांचा उपद्रव वाढतोय। या समस्येवरती उतारा म्हणून आता दिल्लीमध्ये विधानसभा प्रशासनाने खास मंकी मॅनची नियुक्ती केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आता वानरांचा आवाज काढणाऱ्या लोकांच्या मुलाखती देखील पार पडल्या आणि यामधूनच या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते। या मंकी मॅन कर्मचाऱ्यांना 8 तास ड्युटीमध्ये काम करावे लागेल आणि इथल्या माकडांना हुसकावून लावावं लागणार आहे। या परिसरामध्ये डझनभर माकडं ही दररोज हैदोस घालतात, त्यामुळे विधानसभेमधले आमदार मंत्री यांना देखील या माकडांचा सामना करावा लागतो। सोबतच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे आता इथे ही योजना आणली गेली आहे। याआधी या परिसरामध्ये मोठ्या वानरांचे पुतळे देखील बसवण्यात आले, पण तिथल्या माकडांनी त्या पुतळ्यांना घाबरणंच बंद केलं। उलट ही माकडच आता त्या पुतळ्यांवरती जाऊन बसायला लागली, त्यामुळे मंकी मॅनना आता या ठिकाणी नेमलं जातंय। या मंकी मॅन कर्मचाऱ्यांसाठी देखरेख आणि विमा संरक्षणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। 2017ला दिल्ली विधानसभेच्या कामकाजाच्या दरम्यान या ठिकाणी एक माकड चक्क सभागृहामध्ये आतमध्ये आल्याची घटना घडली। अशा अनेक घटना टाळण्यासाठी आता मंकी मॅनचं लक्ष असेल। दिल्लीमध्ये माकडांचा उपद्रव होऊ नये म्हणून इतकी खबरदारी घेतली जात असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावीत इतकीच अपेक्षा आहे।